Welcome to session 9 of mathematical logic. In last session, we have seen quantifiers. There are two types of quantifiers, universal quantifier and existential quantifier. Their notation, and using these quantifiers, the given statement, we find whether it is true or false. Okay. Then turn towards next concept, duals. Duals. A. We replace. A. We replace conjunction by disjunction and vice versa. Means disjunction by conjunction. Also T by C and C by T. What is T? You know T? T for tautology. C for contradiction. Okay? And ऐवजी or ऐवजी and. टॉटोलॉजी ऐवजी कॉन्ट्रडिक्शन, कॉन्ट्रडिक्शन ऐवजी टॉटोलॉजी. जर आपण रिप्लेस केलं तर वी गेट न्यू स्टेटमेंट. वी गेट न्यू स्टेटमेंट कॉल्ड किंवा स्टेटमेंट पॅटर्न कॉल्ड ड्युअल ऑफ गिवन. त्याला म्हणायचं ड्युअल ऑफ given. For example, dual of P conjunction Q and ऐवजी काय टाकायचं is P or Q. Dual of P or Q and R is P instead of or and Q and ऐवजी or R. Dual. One more example. Negation of P and C or P or T चा dual. मग dual मध्ये निगेशनचा काही पार्ट आहे का? नाही. is याचा dual काय? negation of P and ऐवजी or C. C for contradiction चं रूपांतर टॉटोलॉजी मध्ये or ऐवजी and P आहे तसा पुन्हा R ऐवजी and आणि T ऐवजी C. तर असे एवढे चेंजेस केले की जे मिळतं त्याला म्हणतो आपण ड्युअल ऑफ अ गिवन स्टेटमेंट पॅटर्न किंवा गिवन स्टेटमेंट. ओके. Now, here some problems. Write dual of P disjunction Q conjunction R disjunction S. Okay, चार स्टेटमेंट आहे. मग याचा dual is replace and by or by and. T by C, C by T. So we got dual if P here. Conjunction Q, conjunction ऐवजी disjunction R, conjunction yes. Come towards second. Dual. एक सांगता dual A. हे एवढेच रिप्लेसमेंट आहे. निगेशनला रिप्लेसमेंट नाही. मग दिस इज ऍड इट इज. Conjunction. So replace by disjunction. Negation of Q. Conjunction. Disjunction P, disjunction conjunction R, disjunction negation of R. Okay. जमेल. याचं काय मग याचा ड्युअल काय? ड्युअल is yes write yourself. काय negation of P और ऐवजी and Q इथं R
आर टी ऐवजी काय घ्यायचं आहे सी. दिस इज राईट युअर सेल्फ. हा तुम्ही राईट डाऊन करा. ओके, जमेल. एकदम सिंपल पार्ट आहे. दिस इज वन मोर प्रॉब्लेम फॉर यू. Where is write yourself. Okay, एकदम simple part. Next concept, negations of compound statement. Compound statement formed by using the word conjunction and or negation, implication, double implication. यांचा उपयोग करून दोन सिंपल स्टेटमेंट आपण कंबाईन करतो, त्याला म्हणतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट. मग त्याचं निगेशन लिहायचं आहे. मग निगेशन लिहिताना काय करायचं, व्हाईल रायटिंग निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट replace and by or and vice versa. म्हणजे or by and. Conjunction by disjunction, disjunction by conjunction and negation of each simple statement and negation of each statement. ज्यांच्याने ते दोन बनलेलं आहे त्या प्रत्येकाचं निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे कसं, पहिलं निगेशन घेऊ आपण. निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे माहिती आहे ना, डिनोटेड बाय दिस कंजंक्शन. व्हेन देअरफॉर निगेशन, हे निगेशनचं सिम्बॉल आहे. कुणाचं, कंजंक्शन. कंजंक्शन कधी, व्हेन टू सिंपल स्टेटमेंट कनेक्टेड बाय युजिंग द वर्ड अँड. जर असेल तर याचा आन्सर काय येतं, निगेशन ऑफ कंजंक्शन इक्वल टू काय करायचं, अँड ऐवजी ऑर टाकायचं, ऑर ऐवजी अँड टाकायचं. एवढंच एक रिप्लेसमेंट आहे. दुसरी रिप्लेसमेंट आहे का, नाही. मग निगेशन ऑफ प्रत्येकाचं निगेशन घेतलं आणि अँड ऐवजी निगेशन मुळे काय होईल, रिप्लेसमेंट होईल. आणि हे झालं निगेशन ऑफ कंजंक्शन इक्वल टू डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स इक्वल टू किंवा इक्विव्हॅलंट टू डिसजंक्शन्स ऑफ देअर निगेशन्स. डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. सिंपल कन्सेप्ट आहे. याचा प्रूफ घ्यायचा असेल तर प्रूफ कसा करणार, ट्रूथ टेबल. पी घेऊ, क्यू घेऊ, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, देन फर्स्ट ब्रॅकेट, देन निगेशन ऑफ पी अँड क्यू, अँड देन निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. नसेल तर बघा किती कॉलम येत असते. चेक नंबर ऑफ कॉलम्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay. Check the truth value. Because how many number of simple statement to connect to? 1, 2, 3, 4, 5 plus 2, 7. 7 columns. Truth value 2 raised to number of statement. 4 आहे. ते फिक्स आहे. Okay. Am I correct? Then Q च्या काय घेतो आपण, P F P F. निगेशन ऑफ P, 1 चं निगेशन, 2 चं निगेशन, false चं निगेशन, Q चं निगेशन, 2 नंबरचं निगेशन, P चं false चं true. आणि दोन्ही ट्रू लागतात. कोण, P आणि Q, 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये. दोन्ही ट्रू फक्त पहिल्या केस मध्ये आहे. याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. फॉल्स, फॉल्स
निगेशन होतं, माझ्याकडनं चुकलं होतं. निगेशन ऑफ पी आर निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी 3 नंबर, निगेशन ऑफ क्यू 4 नंबर. आर म्हणजे दोन्ही पॉइंट्स असतील तर, दोन्ही पॉइंट्स असतील तर पहिल्या केसला दोन्ही पॉइंट्स आहेत, दोन्ही पॉइंट्स इतर केसला नाही, म्हणजे हे सगळे कसे आहे, ट्रू आहे. बघा फ्रॉम कॉलम नंबर 6 and 7, from column 6 and 7 all truth values are identical, F T T T, and therefore negation of P conjunction Q is equal to negation of P disjunction negation of Q, and hence it is true. आणि असा त्याचा प्रूफ मिळाला तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ निगेशन ऑफ कंजंक्शन हे घ्यायचं असतं. ओके, आलं लक्षात? काही शंका इथपर्यंत? negation of disjunction. This is the symbol of disjunction. When two simple statements combined by using the word are called disjunction. याचं काय घ्यायचं आहे आपल्याला? निगेशन which is equal to काय सांगतो? प्रत्येकाचं निगेशन घ्या. घेतलं. अँड असेल तर आर करा, आर असेल तर आर करा. आर ऐवजी काय करायचं? अँड करायचं. आणि हे झालं निगेशन ऑफ डिस्जंक्शन इक्वल टू काय घेता येईल? हे चिन्ह कशाचं आहे? conjunction of their negations. conjunction of their negations. याचा प्रूफ घ्यायचा असेल तर टेबल प्रूफ. या P Q negation of P, negation of Q, then P or Q, then negation of P or Q, and negation of P and negation of Q, and write yourself. याचा प्रूफ तुम्ही स्वतः घेऊ शकता. कॉलम नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 6 आणि 7 च्या व्हॅल्यू आयडेंटिकल होती आणि त्याच्यावरनं हे दोन्ही स्टेटमेंट. आता हा टेबल कम्प्लीट युअरसेल्फ, हा तुम्ही स्वतः तयार करा, म्हणजे तुम्हाला याचा प्रूफ मिळेल. निगेशन ऑफ डिस्जंक्शन इक्वल टू निगेशन कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. ओके. सेकंड रूल. या दोघांना कंबाइनली म्हणतात डी मॉर्गन्स लॉज. These two rules which negation of P conjunction Q and negation of P disjunction Q. हे जे रूल आहे negation of P or negation of Q. Here negation of P and negation of Q या दोघांना म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. या दोघांना म्हणतो आपण डी मॉर्गन्स लॉ. ओके. तिसरं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. डी मॉर्गन्स लॉ कुठं होता? सेट थेअरी मध्ये होता. निगेशन ऑफ निगेशन आठवतो? डी मॉर्गन्स लॉ नसेल माहिती तर A union B complement is same as A complement intersection B complement, आणि दुसरा A intersection B complement equal to A complement union B complement. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन आणि युनियन म्हणजे ऍडिशन. इंटरसेक्शन म्हणजे फक्त कॉमन एलिमेंट आणि युनियन म्हणजे ऍडिशन एलिमेंट, आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे ते सोडून उरलेले एलिमेंट. ओके. तर ह्या दोघांना म्हणतात डी मॉर्गन्स लॉज. नाउ कम टुवर्ड्स नेक्स्ट कन्सेप्ट, निगेशन ऑफ निगेशन. निगेशन कशाने दाखवतो? हा सिंबॉल आहे. मग निगेशन ऑफ निगेशन मायनस मायनस प्लस याचा टेबल तुम्ही तयार करू शकता. पी निगेशन ऑफ पी आणि त्याचं पुन्हा निगेशन. एकच स्टेटमेंट आहे
त्याला व्हॅल्यू किती आहे? फक्त 2 आहे. याचं निगेशन फॉल्स ट्रू, पुन्हा याचं निगेशन ट्रू फॉल्स, आणि मग बघा हे दोन्ही कॉलम कसे आहे? सेम आहेत. याचाच अर्थ याच्या बरोबर हे आहे. निगेशन ऑफ निगेशन इक्वल टू स्टेटमेंट इटसेल्फ. कोणतं? ओरिजिनल स्टेटमेंट इटसेल्फ. ज्याचं आपण निगेशन घेतलं ते ओरिजिनल स्टेटमेंट. हा निगेशन ऑफ निगेशनचा कन्सेप्ट. Negation of conditional or implication when two simple statements combined together by using the phrase if they called as a conditional and denoted by like this. याचं तुम्हाला काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे. अडचण काय आली बघा, आपल्याला फक्त काय सांगितलं? अँड असेल तर ऑर टाका, ऑर असेल तर अँड टाका, आणि प्रत्येकाचं निगेशन घ्या. इथं अँड आहे का? ऑर आहे का? नाही. याच्याऐवजी हा टाकता येईल का? याच्याऐवजी हा का? नाही. पहिल्यांदा या इम्प्लिकेशनचं रूपांतर आपल्याला अँड किंवा ऑर मध्ये करावं लागेल. मग आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये बघा असा पार्ट प्रूव्ह केलाय. नसेल तर चेक करा किंवा प्रूव्ह करा. P implies Q equal to negation of P or Q. P implies Q equivalent to negation of P or Q. नसेल तर लगेच तुम्हाला दाखवतो. P Q negation of P implies Q आणि निगेशन ऑफ P or Q. ट्रू केला असेल तर आनंदाची गोष्ट, नसेल तर बघायचं. ट्रूथ व्हॅल्यू T F Qच्या TF निगेशन ऑफ P चं निगेशन 1 2 3. ओके. P implies Q. TF असेल तर फॉल्स. TF नाही. TF yes when it is false नाही. निगेशन ऑफ P or Q or ला दोन्ही फॉल्स असतील तर, दोन्ही फॉल्स नाही, दोन्ही फॉल्स आहे नो. आणि मग या दोघांच्या वरून काय होता येईल? फ्रॉम कॉलम नंबर 4 and 5 given statements are equivalent. हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? इक्विव्हॅलंट आहे. म्हणजेच काय? आणि हा जो आहे याला म्हणतो आपण कंडिशनल लॉ. यालाच नाव आहे कंडिशनल लॉ. काय करतो हा? इम्प्लिकेशनचं रूपांतर डिस्जंक्शन मध्ये करतो. कंडिशनल लॉ कन्वर्ट इम्प्लिकेशन इनटू डिस्जंक्शन. आणि म्हणून P implies Q. निगेशन आहे तसं का? आपल्याला निगेशन द्यायचं आहे, ऑर आणि अँड मध्ये कन्वर्जन करायचं आहे, म्हणजे कंजंक्शन आणि डिस्जंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. मग कसं घ्यायचं हे शॉर्टकट सांगतो. आता पाठ करू नका. इम्प्लिकेशन पहिल्याचं निगेशन ऑर दुसरा कसंही घ्या. निगेशन ऑफ फर्स्ट ऑर सेकंड. कसं लिहितो आपण हे? निगेशन ऑफ फर्स्ट ऑर सेकंड. निगेशन ऑफ फर्स्ट ऑर सेकंड शॉर्टकट. ओके. आता लिहिता येईल की नाही? विच इज इक्वल टू. याचं काम झालं. का केलं ते तुम्हाला मी दाखवलं. काय वापरलं? लॉ वापरलं. कोणता लॉ? P implication Q इक्वल टू निगेशन ऑफ फर्स्ट ऑर सेकंड. हा लॉ वापरला. आता निगेशन घ्यायचं आहे, निगेशन मध्ये घ्या. निगेशन मध्ये घेतलं तर प्रत्येकाचं निगेशन घ्यायला सांगितलं, आणि ऑर ऐवजी अँड, डिस्जंक्शन ऐवजी कंजंक्शन, प्रत्येकाचं निगेशन. ओके. कोणता लॉ वापरला? निगेशन ऑफ कोणता? डिमॉर्गन्स लॉ किंवा निगेशन ऑफ डिस्जंक्शन. कोणता लॉ वापरला? निगेशन ऑफ
डिसजंक्शन हा लॉ वापरला, याच्यासाठी लॉ वापरला. किंवा डी मॉर्गन्स लॉ म्हटलं तर शॉर्टकट. निगेशन ऑफ निगेशन, दोनदा निगेशन आलं, कॅन्सल झालं. अँड निगेशन ऑफ क्यू, कोणता लॉ वापरला? निगेशन ऑफ निगेशन. आणि म्हणून झालं तुमचं आन्सर. देअरफॉर निगेशन ऑफ implication is equivalent to conjunction of P and negation of Q. कोणाकोणाचं? P and negation of Q खूप महत्वाचा रोल आहे, लक्षात ठेवावाच लागेल. मेन फक्त एवढं लक्षात ठेवा, पुढची अडचण येणार नाही. याचा टेबल तुम्हाला बनवायचा आहे. कोणकोणते कॉलम घेणार? P, Q, then negation of Q, then P implies Q, नंतर त्याचं निगेशन, आणि नंतर P and negation of Q. किती कॉलम आले? 1, 2, 3, 4, 5, 6 कॉलम आहे. 5 आणि 6 च्या ट्रूथ व्हॅल्यूज आयडेंटिकल येतील. चेक करून बघा, जमेल तुम्हाला. जमणार नाही असं होणार नाही. ट्राय युअर सेल्फ. जमेल. काय घेणार? टी टी एफ एफ, टी टी एफ एफ असे कॉलम घेणार आणि त्याचा टेबल तुम्हाला जमून जाईल. ओके. निगेशन ऑफ बाय कंडिशनल. When two simple statements connected by using the phrase if and only if, then it is called as a biconditional or double implication. In English, necessary and sufficient condition. असं काय म्हणतो आपण? P implication Q. आणि implicationला फक्त necessary किंवा sufficient किंवा only if condition म्हणतो. ओके. P डबल इम्प्लिकेशन किंवा पहिल्यांदा आपल्याला याचं रूपांतर ऑर किंवा अँड मध्ये करावं लागेल. मग पहिल्यांदा काय करायचं? ह्या इम्प्लिकेशनचं रूपांतर आपल्याला अँड किंवा ऑर, कंजंक्शन किंवा डिजंक्शन मध्ये करायचं असेल तर पहिल्यांदा लॉ कोणता वापरायचा? याचं रूपांतर इम्प्लिकेशन मध्ये करा. ते कसं करता येईल? इफ अँड ओनली इफ. हे असेल जर तो ट्रायंगल असेल तर त्याच्या कोणांची बेरीज 180 येईल. जर त्याच्या ट्रायंगलच्या कोणाची 180 असते तो एक त्रिकोण असतो. इफ अँड ओनली इफ कंडिशन. हे असेल तर ते होईल, ते असेल तर हे होईल. मग P अँड Q इम्प्लाइज P, याला म्हणतो आपण बाय कंडिशनल लॉ. यालाच म्हणतो बाय कंडिशनल लॉ. याचा प्रूफ तुम्ही बघू शकता. स्वतः याचा प्रूफ बघा. ओके. परंतु पुन्हा अडचण आहे की आपल्याला निगेशन मध्ये अँड आलंच पाहिजे. मग ह्या इम्प्लिकेशनचं रूपांतर पुन्हा काय करायचं? निगेशन ऑफ फर्स्ट ऑर सेकंड. हे आहे तसंच. निगेशन ऑफ फर्स्ट ऑर सेकंड. कोणता लॉ वापरला? कंडिशनल लॉ वापरला. कंडिशनल लॉ कोणता? P implies Q equal to negation of P or Q. जो पहिला आहे त्याचं निगेशन और दुसरा सेम मॅन. आता मला याचं काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे. मग निगेशन ऑफ P डबल इम्प्लिकेशन Q इक्वल टू निगेशन ऑफ, हा म्हणजेच हा negation of P or Q and negation of Q or P, taking negation of both sides. आता हा म्हणजे एक ब्रॅकेट आहे, हा दुसरा ब्रॅकेट आहे. मग प्रत्येकाचं निगेशन मध्ये घ्यायचंय म्हटल्यावर कोणता रूल वापरावा लागेल? निगेशन ऑफ P or Q. याच्याऐवजी काय होईल? आर. निगेशन ऑफ Q आर P. कोणता लॉ वापरला माहितीये ना? डी मॉर्गन्स लॉ किंवा
आणखी एक निगेशन ऑफ, दोन ब्रॅकेटच्या मधलं साइन, कंजंक्शन, निगेशन ऑफ कंजंक्शन असा रूल वापरला. निगेशन ऑफ कंजंक्शन किंवा दुसऱ्या भाषेत म्हणू शकता तुम्ही डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ब्रॅकेट मध्ये घ्यायचं म्हटल्यावर डी मॉर्गन्स लॉ. आता घ्या मध्ये. ओके, मग सांगता निगेशन ऑफ निगेशन पी ऑर ऐवजी अँड प्रत्येकाचं निगेशन झालं. हा आहे तसा. निगेशन ऑफ निगेशन क्यू ऑर ऐवजी अँड निगेशन ऑफ पी. कोणता लॉ वापरला माहितीये? निगेशन ऑफ डिसजंक्शन किंवा पुन्हा डी मॉर्गन्स लॉ आणि निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन असा हा दोन लॉ वापरले आणि हे झालं तुमचं आन्सर. एक चांगला पार्ट आहे. याचाही प्रूफ तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही टेबल तयार करायचा आहे. होमवर्क ट्रूथ टेबल बनवा, आन्सर येऊन जाईल. एकदम छान पार्ट आहे. ओके, ट्राय युअर सेल्फ. जमेल? जमणारच. जमेल काय? जमायलाच पाहिजे आणि जमेलच तुम्हाला. ओके. Negation of quantifiers. While writing negation of quantifying statement, replace for all किंवा for every symbolically written like this, for all or for every, by for some or there exist. याच्याऐवजी हा टाकायचा, याच्याऐवजी तो टाकायचा. अँड वाईस वर्सा. आणि निगेशन ऑफ गिवन. आणि उरलेल्याचं निगेशन लिहायचं आहे. नकारार्थी वाक्य लिहायचं आहे. ग्रेटर दॅन असेल तर याचं निगेशन नॉट ग्रेटर दॅन. लेस दॅन असेल तर त्याचं निगेशन नॉन लेस दॅन. किंवा याला आणखी एक पर्याय आहे, लेस दॅन इक्वल टू. यालाही पर्याय आहे ग्रेटर दॅन इक्वल टू. पण जनरली हेच वापरा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. ओके. निगेशन ऑफ क्वांटिफायर्स म्हणजे समजा असा प्रॉब्लेम असेल. एक्झाम्पल, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह. हा तुमचा पार्ट आहे. प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. मग याचं मला काय लिहायचं आहे? समजा निगेशन घ्यायचं आहे तर मग निगेशन काय? फॉर ऑल ऐवजी काय टाकायचं? देअर. सिम्बॉल असेल तर सिम्बॉल, वर्ड असेल तर वर्ड. उरलेला पार्ट आहे तसाच. फक्त हे तुमचं पुढचं वाक्य आहे याचं निगेशन. एक्स स्क्वेअर नॉट ग्रेटर दॅन 0. संपलं तुमचा ट्रूथ व्हॅल्यू. वन मोर प्रॉब्लेम. There exists x belongs to whole number such that x minus 1 equal to 0. मग याचं निगेशन काय? याचं निगेशन असा एखादा नंबर तुमच्या होल नंबरच्या सेट मध्ये आहे ज्याच्यातून एक वजा केल्यावर 0 मिळतो आणि तो पुन्हा होल नंबर आहे. x minus 1 belongs to whole number. निगेशन काय? there exists a negation for all x belongs to w, x minus 1 not equal to 0. झालं तुमचं निगेशन तयार. This is the method of writing a negation. Okay, we have finished negation. Examples on this next.